तू मला विचार करायला सांगितला होतास ना, तर मी केलाय विचार. म्हणजे ॲक्च्युली खूप विचार केला. मला असं वाटतं की असं खरंच खूप प्रेम आहे रे त्याच्यावर. खरंच? हो. आणि तू म्हणालास तसं सगळा विचार केला मी. म्हणजे तो फक्त IAS होणार आहे म्हणून मला तो आवडतो, तर असं काही नाहीये. मला ना तो माणूस म्हणूनच खूप आवडतो. त्याचा प्रामाणिकपणा, त्याचे एफर्ट्स घेण्याची तयारी, आणि ते म्हणतात ना काय ते जिद्द जिद्द मला खूप आवडली. म्हणजे 0 पासून स्वतःची जागा उभी करण्याची धमक आहे त्याच्यात, आणि परिस्थितीची जाणीव, हे दोन्हीही आहे. सगळी माणसं अशी नसतात ना. एकदम माझ्या भाऊ आणि बाबांसारखंच. मला म्हणजे असं वाटतं की त्याच्याकडे जेवढं आहे ना, तो तेवढ्यामध्येच खुश असतो. आणि तो जे काय करतो ना, ते सगळं मनापासूनच करतो. अगदी तो गाद्यांचं काम करतो ना, ते पण मनापासून करतो रे. कारण तो म्हणजे जेवढं आहे ना त्याच्याकडे, तेवढंच समाधानी आहे रे. म्हणूनच मला असं वाटतं की मी पण त्याच्यासोबत म्हणजे इथे चाळीत राहिले काय किंवा बंगल्यात राहिले काय, मी पण समाधानी असेल. अरे वा, तू हे असं काही बोलशील अशी अपेक्षा नव्हती बरं का मला. पण खरं सांगू, खूप कमी मुली असतात अशा, ज्यांचा त्याच्या जोडीदारावर विश्वास असतो, ज्याच्याबरोबर ती कधीही कुठेही कसल्याही परिस्थितीत राहायला तयार असतात. सगळ्यांच्या नशिबात नसतात अशा मुली. लकी आमचा रॉकी. ठरलं तर मग आता तुझं त्याच्यावर खरं प्रेम आहे ना, मग पुढचं सगळं माझ्यावर सोडायचं. मी बघून घेईन. नक्की ना दादा? 100%. दादा म्हटलीस ना मला, मग तू आता फक्त आशूची बहीण नाही आहेस, माझी पण बहीण आहेस. डोंट वरी. आशू 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 थांब. अरे डबा घेऊन जाय की. मला नकोय डबा. अरे का नकोय, घेऊन जाय. अरे असं काय वागतो, तुझा राग माझ्यावर असेल, तू खाण्यावर काढू नको. बाहेरचं खाल्लं की त्रास होईल तुला. मी कुठलंही खाईन, मला त्रास नाही होत. आणि ओके, मला नकोय डबा वगैरे. अरे आशू थांब ना. हो तुला चिडायला काय झालंय? मांजा का आला होता सकाळी? मला काय माहिती, तुझा मित्र आहे तो. बरोबर, तुझ्याकडे आला होता ना. पण तुझ्याकडे काम होतं त्याला विचारायला सांगितलं होतंस ना तू मला. हे तुला कोणी सांगितलं? मी मूर्ख आहे का शिवा? हा नाही, म्हणजे आधी होतो पण आता नाहीये. बाथरूम मध्ये होतो मी, मला सगळं ऐकू येत होतं. निदान हळू तरी बोलायचं ना. हे बस शिवा, तुझा जर माझ्यावर विश्वास नसेल आता तर अवघड आहे. कारण माझा तुझ्यावर नाहीच आहे. आपल्या एकमेकांचा जर विश्वास नसेल एकमेकांवरती, तर या नात्याला काही अर्थ नाहीये. नाही आशू, असं नाहीये. माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. फक्त तू मला काय बोललायस की तुझी चूक आहे, आणि ती काय आहे काय नाही ते मला सांगायलाही तयार नाहीयेस तू. मग मी म्हटलं की मी माझ्या पद्धतीने शोधते. मला नकोय डबा. अरे हा तर पावला पावलावर अपमान करतोय रे माझा. पण मी काय एवढं सहन करते? जर दुसरं कोणी असतो तर इतकं कुदवला असता ना. चल खाऊन घेऊ. तू घे ग. आणि तू? मी घेईन नंतर. का रे? काय ग तू? चल रे, लाजू नकोस. हे काय लाजतोय मी? काहीतरी. होतं कुठे म्हणतोयस? अगं तू खा, मी ऑर्डर करतो काहीतरी. का डब्बा असता ना? हा? काही नाही, घरचं जेवण आहे, ये खायला. चल ये ठेव पटकन ते. ठीक आहे. अरे वा, बटाट्याची भाजी. हो, घे ना. खा खा खा. अप्रतिम, कमाल आहे. काय रे, तू काय रोज बाहेरून ऑर्डर करतोस? नाही ग, माझा डबा घरी विसरला म्हणून म्हटलं ऑर्डर करतो. मला नाही वाटत विसरला असशील. म्हणजे म्हणजे
बायकोसोबत भांडण वगैरे झाले की काय? अरे असं का विचारलंस तू? नाही अरे असं म्हणतात नाही का, म्हणजे तर तुझं लग्न झालंय म्हटलं तुला माहित असेल. जेवण कोणी केलंय? मी बनवलीये भाजी. तू बनवलीस? वाव, सिरियसली? नाही मस्करीत बनवलीये. जोक रे. तू पण ना काहीतरी जोक. म्हणजे मीच बनवलीये. मी अरे शिकायला बाहेर होते ना तेव्हा सगळा स्वयंपाक मीच शिकले. आणि आता कसं त्या ताई येत स्वयंपाक करायला, त्यामुळे चपाती वगैरे त्या करतात आणि बाकीचं मी. फक्त रात्रीचं जेवण आई करते. फॅन्टॅस्टिक. खरं तुला हॅट्स ऑफ आहेत. म्हणजे तू कामही करतेस आणि स्वयंपाकही करतेस, सगळं एकदम बॅलन्स. व्हेरी नाईस. पण हे करणारी काही मी एकटी नाही हा, कित्येक मुली करतात. पण मला असं वाटतं तुम्हा पुरुषांनी ना त्याचा थोडा रिस्पेक्ट ठेवला पाहिजे. ऑफकोर्स रिस्पेक्ट, आणि नुसतं रिस्पेक्ट नाही, कौतुक सुद्धा आहे खूप. बरं, हा एकच गुण नाहीये माझ्यात. हा, जोक रे. जोक. तू बरेच जोक करतेस. आवड आहे का तुला? म्हणजे तशी आवड म्हणजे मला समोरच्याला हसताना बघायला जास्ती आवडतो. बरं ऐक ना, आता जोक वरून आठवलंच आहे तर मी एक तुला जोक सांगते. एका डबक्यात 10 बेडूक असतात. हा किती? 10 असतात. त्यातले समजा 3 मेले, तर त्या डबक्यात किती बेडूक राहिले?